श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज मी तुम्हाला जे पान वाचून दाखवणार आहे त्याच्यामध्ये माणसाला अहंकार असल्यावर काय होतं आणि त्याच्यावर काय उपाय आहे हे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. नित्यगुरुवाणीचं मी हे तुम्हाला पान वाचून दाखवत आहे. नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. आज मी तुम्हाला माझे सद्गुरू आहेत त्यांचं नित्यगुरुवाणीचं पान वाचून दाखवत आहे. आणि इदम न मम, हे ज्ञान माझं नाही आहे, हे सद्गुरूंचं आहे. आणि हे फक्त तुमच्यापर्यंत पोचवावं आणि ज्यांना आध्यात्मिक गोडी आहे, आवड आहे, त्यांनी त्यांच्या अध्यात्माच्या प्रवासात कुठचीही चूक न होता त्यांनी योग्य मार्गाने जावं, हाच ह्या मागचा उद्देश आहे. तर मी आज हे तुम्हाला पान वाचून दाखवते आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, प्रत्येकाने सोहमचा जप करावा. आता हे याच्यात अहंकाराविषयी लिहिलेलं आहे. प्रत्येक माणसाला ना कशाचा अहंकार असतो. बघा, आता एखादा माणूस खूप हुशार असला की त्याला त्याच्या हुशारीचा म्हणजे बुद्धीचा अहंकार असतो. म्हणजे असं सगळ्यांनाच असतो असं नाही आहे, पण काही काही जणांना त्यांच्या बुद्धीचा अहंकार असतो. त्यांना असं वाटतं की माझ्यासारखा हुशार मीच आहे. एखाद्या माणसाकडे पैसा असला भरपूर की त्याला पैशाचा अहंकार असतो. काही जणांना म्हणजे कोणाला कशाचा अहंकार असतो. एखादा माणूस दिसायला पण खूप सुंदर असेल तर त्याला त्याच्या रूपाचा अहंकार असतो. अशा प्रकारे प्रत्येक माणसाला कसला ना कसला तरी अहंकार असतो. आणि त्या अहंकारामुळे ना काय होतं की यातूनच त्यांना क्रोध येतो, म्हणजे राग येतो. म्हणजे एखाद्याने त्यांना नाही म्हणजे हे केलं, एंटरटेन म्हणजे नाही त्यांना विचारलं तर त्यांना त्याचा राग येतो, त्यांना चिंता येते. म्हणजे असं वेगळ्या कारणं होऊ शकतात. म्हणून अहंकारामुळे काय होतं आणि अहंकार जाण्यासाठी काय करावं हे सद्गुरूंनी नित्यगुरुवाणीमध्ये सांगितलेलं आहे. आणि ते आज मी तुम्हाला वाचून दाखवते. प्रत्येकाने सोहमचा जप करावा. आता सोहमचा जप करताना सद्गुरूंनी सांगितलेलं आहे एका ह्याच्यामध्ये मी वाचलेलं आहे की सोहमचा जप प्रत्येकाने करावा. आणि सोहमचा जप सकाळी उठल्यावर, म्हणजे शक्यतो लवकर उठावं. आणि शुचिर्भूत म्हणजे आंघोळ वगैरे करायला पाहिजे असं नाही आहे. तर तुम्ही तुमचं तोंड वगैरे म्हणजे हे धुवून वगैरे स्वच्छ कपडे घालून तुम्ही बसला तरी चालेल. शक्य असेल तर एखादी उदबत्ती लावा, शक्य नसेल उदबत्ती नाही लावली तरी चालेल. पण सोहमचा जप करताना तुम्ही बघा स्वतःच्या श्वासावर लक्ष द्या. बघा, आपण श्वास घेतो सो हम, म्हणजे श्वास घेतो तेव्हा सो हम करतो तेव्हा श्वास सोडतो. म्हणून फक्त श्वासावर लक्ष द्या आणि आपोआप ते सोहम सोहम असं आपल्या ह्याच्यातनं शरीरातनं येत असतं. तर तेवढं तुम्ही लक्ष दिलत ना तरी तुम्हाला म्हणजे सोहमचा जप करताना तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल. तर हा जप आहे हा असं काही नाही की पुरुषांनीच करावा वगैरे, तर स्त्रियांना सुद्धा हा जप करता येतो. स्त्रियांनी सुद्धा हा जप केला तरी चालतो. त्यामुळे अहंकाराची भावना कमी होते. म्हणजे हा जप का करावा सांगितलंय सद्गुरूंनी की तुमच्यामध्ये जी अहंकाराची भावना जर असेल तर ती अहंकाराची भावना कमी होते. आणि अहंकार भावना कमी होत जाते. अहंकार विषयाच्या अडथळ्यातून आलेला असतो. म्हणजे कुठचाही विषय असेल त्याच्या अडथळ्यातनं अहंकार हा आलेला असतो. त्यामुळे क्रोध येतो आणि तो जपामुळे शांत होतो. म्हणजे जो क्रोध येतो, राग येतो, तो हळूहळू म्हणजे एखादा रागीट माणूस असेल ना तरी सोहमचा जप केला ना की तो हळूहळू राग त्याचा शांत होतो आणि तो शांत होतो. शक्यतो हा जप पहाटे करावा. म्हणजे पहाटेच्या वेळेला काय असतं, बाहेरचा आवाज, कटकटी, साधनेत नसाव्या. म्हणजे ही जी आपण साधना आहे ही साधना करताना बाहेरचा आवाज नसावा, कटकटी नसाव्या. नाही तर काय होतं, एकदा 6-7 वाजले की लोकांचे बरेच जण ऑफिसला वगैरे जाणाऱ्यांचे कोणाचे कुकर लागतात, कोणाचे काय मुलं शाळेत जाणार असतात, त्याचा आवाज येतो, गाड्यांचे आवाज सुरू होतात. मग ते आपलं लक्ष लागत नाही, आपलं एकचित्त लागत नाही. त्यामुळे शक्यतो पहाटे उठून हा जप करावा. कटकटी साधनेत नसाव्या.
यासाठी स्नान वगैरे करण्याची गरज नाही. हे बघा सांगितलं आहे ह्याच्यामध्ये. मला वाटलं मी आधी कुठच्या तरी पानावर वाचलं होतं. ह्याच्यासाठी स्नान करायची गरज नाही. फक्त पहाटे उठून चूळ भरून बसावे, म्हणजे चूळ भरावे. म्हणजे तुम्हाला अगदी ब्रश केलं पाहिजे असंही नाही आहे. तुम्ही चूळ भरा, स्वच्छ चेहऱ्यावर पाणी मारा आणि तुम्ही छान बसा. चहा पान करू नये. म्हणजे सकाळी उठल्यावर बऱ्याच लोकांना सवय असते की सकाळी उठलं, ब्रश केला किंवा दात घासले की त्यांना पहिला चहा लागतो. तर असं म्हणजे हा सवयीचा भाग आहे. असं कोणाला हसायचा म्हणून नाही म्हणत मी, पण सद्गुरूंनी सांगितलंय की हा जप करताना चहापान नसावे, चहापान करू नये. या जपामुळे इच्छा व वासनांवर नियंत्रण येऊन आनंद मिळतो. म्हणजे तुमच्या इच्छा असतील, वासना असतील. आता वासना म्हणजे वाईट ह्यांनीच आपण पकडतो. तर ते काही असतील तर हळूहळू त्याच्यावर तुम्हाला नियंत्रण होते. म्हणजे आपोआप नियंत्रण होते शरीरातनं आणि तुम्हाला आनंद मिळतो. तर हृदयी गुरुनाथ प्रगटला असा अनुभव येईल. म्हणजे हे जर तुम्ही नित्य नियमाने करत गेलात तर हृदयी गुरुनाथ प्रगटला असा आनंद तुम्हाला मिळेल. याला सोहळ्याची गरज नाही. म्हणजे हे करताना तुम्हाला काही सोहळं पाळायला पाहिजे असं काही नाही. त्यामुळे ह्याला सोहळ्याची गरज नाही, स्नानाची गरज नाही. फक्त मनस्थिती वेडीवाकडी होता कामा नये. म्हणजे तुम्ही इथे बसलाय आणि तुमच्या डोळे बंद केल्यावर तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या डोळ्यासमोर काहीतरी विचित्र येते किंवा तुम्हाला तुमचं मन भरकटत कुठेतरी जाते, असं होता कामा नये. म्हणून म्हणतात की मनस्थिती तुमची वेडीवाकडी असता कामा नये. आता ह्याच्यावर पण सांगायचं झालं तर तुम्ही करायला सुरुवात केलं ना की तुम्हाला असं नाही आहे की सुरुवातीला तुम्हाला असं अगदी पूर्ण ध्यान लागणार नाही. तुमची मनस्थिती वेडीवाकडीच होणार, कारण आपले संसारी माणसं आहोत आपण. त्यामुळे आपल्याला म्हणजे बायका बसल्या, स्त्रिया बसल्या तर त्यांना अरे आज डब्याला भाजी कुठची करायची आहे, मुलांना डब्यात काय देऊ, ऑफिसला जाणाऱ्या असल्या तर आज ऑफिसमधलं काय काम आहे, ह्या सगळ्या तुम्हाला डोळ्यासमोर येतील, ते विचार येतील मनामध्ये. पण शक्यतो तुम्ही असं करत गेलात ना की हे विचार हळूहळू कमी होतील आणि तुमचं एकाग्र चित्त होण्यास सुरुवात होईल. सुरुवातीला नाही झालं तरी करत राहा, पण हळूहळू तुमचं मन एकाग्र होण्यास सुरुवात होईल. हा जप तुम्हाला कामानिमित्त लॉजवर थांबलात तरी करता येतो. म्हणजे आता पुरुष आहेत, त्यांना बाहेर ऑफिसच्या कामासाठी वगैरे जावं लागतं, तर तुम्ही लॉजवर थांबलात, तुमच्या हॉटेलवर थांबलात, जे काही तुम्ही जिथे उतराल तिथेही तुम्हाला हा जप करता येतो. असं काही नाही की आपण देवासमोर बसूनच केला पाहिजे वगैरे, तर तिथेही तुम्हाला हा जप करता येतो. उदबत्ती लावून केल्यास खूप छान. आणि नसेल म्हणजे तुम्ही कुठे आता बाहेर गेलात तर तुम्ही उदबत्ती वगैरे लावू शकत नाही. मग उदबत्ती नाही लावली तरी मन एकाग्र करा, मनस्थिती वेडीवाकडी होऊन घेऊ नका. तर त्या जपाचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. त्यामुळे हे करून बघा. थोडीशी मेहनत घेतली तरच तुम्हाला आयुष्याला अर्थ आहे. नाहीतर मग काय रोज उठून काम करायचं, खायचं प्यायचं, ह्याला अर्थ नाही ना. थोडंसं आपल्याला अध्यात्म हे केलंच पाहिजे. हे आणि आपण का करतो की आईवडील जे करतात त्याचा फायदा मुलांना होतो आणि मुलांवर संस्कार होतात. की जर आईवडील करतायत म्हटल्यावर मुलं आपोआप हळूहळू करायला लागतात. अगदी जर आईवडील करतात एवढं जरी नाही केलं, म्हणजे एवढं अगदी 100% त्यांनी नाही केलं, तर त्यातले अगदी 20-30% तरी मुलांना त्याच्यावर म्हणजे जे संस्कार म्हणतो आपण ते होतात. आणि मुलं पण हळूहळू त्यांना कुठेतरी असं वाटायला लागतं की नाही नाही करायला पाहिजे, माझी आई करत होती किंवा माझे वडील म्हणजे बाबा करत होते. त्यामुळे हे करून बघा तुम्ही आणि ह्याच्यातनं तुम्हाला काय आनंद मिळतो तो तुमचा तुम्हीच बघा. नमस्कार. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद. हे जे काही मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे ते सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते.